अकोला अकोट मार्गावरील खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, तुटलेले डिव्हायडर आणि रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. गांधीग्राम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. खराब रस्त्याची दुरुस्ती न करता टोल वसुली सुरू करण्याच्या तयारीला नागरिक आणि शिवसैनिकांनी तीव्र विरोध दर्शवला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अकोट अकोला रोडवरील गांधीग्राम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अकोला जिल्हाभरातील मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी अकोट अकोला मार्गावरील निकृष्ट बांधकाम, रस्त्यावर पडलेल्या भेगा, मोठे खड्डे आणि तुटलेल्या डिव्हायडरचा निषेध व्यक्त केलाय. रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असतानाही टोल वसुली सुरू करण्याची तयारी होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. जोपर्यंत रस्त्यांची संपूर्ण दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली सुरू करू नयेत अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस आणि अकोट परिसरातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अकोला अकोट रस्ता, देवरी फाटा ते शेगाव रस्ता आणि गांधीग्राम ते नैराट वैराट धामणा हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. अकोट अकोला रस्त्यावर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत आणि भेगा एवढ्या मोठ्या आहेत की 4 चाकी गाडीचं चाक जर त्यात फसलं तर निश्चितपणे त्याचे अपघात होतात. या रोडवरती दररोज 5 ते 6 लोकांचे त्या भेगेत मोटरसायकलचे चाकं जाऊन अपघात होऊन राहिले. आणि या रस्त्यावर 2 महिन्याच्या पूर्वी चोट्टा बाजारजवळ एका इसमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवरी शेगाव रस्त्यावरती अंधुऱ्याजवळ अपघातून 2 तरुणांनी आपले जीव गमावले. असं असताना सुद्धा या रस्त्याची दुरुस्ती होत नाही. 8 दिवसापूर्वी आमचे जिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी प्रशासनाला निवेदन सुद्धा दिलं होतं की या रस्त्याच्या तात्काळ भेगा बुजवाव्यात, हा रस्ता व्यवस्थित करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू. तरी सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही. खराब रस्ते आणि प्रस्तावित टोल वसुलीच्या मुद्द्यावरून गांधीग्राम येथे झालेल्या या आंदोलनाने प्रशासनासमोरील आव्हाने अधिक तीव्र केली आहेत. आता रस्त्याची दुरुस्ती आणि टोल वसुली बाबत प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.